नमस्ते. पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळचे 12 वाजलेले आहेत आणि आत्ता माझं चाललंय इथं धपाटी करायचे. तर दाखवते काय काय घेतलंय मी इथं साहित्य. छान असं मळून घेतलंय. इथं ताटावरती कापड घेतलंय ओलं करून. यामध्ये इथं आहे हे तीळ आहेत आणि तवा गरम करण्यासाठी ठेवलाय. आता छान धपाटी करायची. तशी तर पालकची धपाटी, ओव्याची पानं घालून केलेली धपाटी आणि बरीच अशी वेगवेगळे धपाटे केलेले आहेत. पण ही पहिल्यांदा मी मायाळूची भाजी घालून धपाटी करत आहे. थंडी आहे त्यामुळे भरपूर असा तिळाचा वापर करायचा, जेणेकरून आपल्या आरोग्यासाठी सुद्धा थंडीमध्ये तीळ खाल्लेले चांगले असतात. त्यामुळे असे पदार्थ केले की तीळ भरपूर प्रमाणात खाल्ले जातात. तर आता इथं तवा गरम झाला आहे. तेल सोडून घेते 2 चमचे आणि यावरती हे थापलेलं धपाटं टाकून घेते. छान अशी खरपूस भाजून काढायची, म्हणजे चवीला सुद्धा छान लागतात. हे धपाटे फर्स्ट टाईम मी करत आहे भाजी घालून. पण कसे होत आहेत काय होत आहेत हे अजून मला माहीत नाही आहे, कारण अशी चव कधीच बघितली नाही. बघूया, चांगली होतीलच. थोडीशी वेगळी जरी झाली तरी एखाद दिवशी ट्राय करायला काहीच हरकत नाही. अशा पद्धतीने हे टाकून घेतलं आहे आणि रेग्युलर सारखंच हे तेल पाणी वगैरे टाकून हे छान असं भाजून काढायचं आहे. मस्त भाजून झाल्यानंतर गरम गरम धपाटे, दही वगैरे हे थाळी मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि आज ना जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही डीमार्टला जाणार आहोत. मला घरातल्या काही वस्तू पण घ्यायच्या आहेत, क्लिनिंगचे काही प्रोडक्ट घ्यायचे आहेत. त्याचबरोबर ह्या धपाट्याच्या पिठामध्ये काय घातलंय सांगते. मायाळूची भाजी आहे माझ्याकडं. तर मी पहिल्यांदा मायाळूच्या भाजीचा यामध्ये छान धुवून बारीक बारीक कट करून मायाळूच्या भाजीचे तुकडे टाकलेत. बघणार आहे हे धपाटा आजचं कसं लागणार आहे ते. एरवी तर बाकीच्या सगळ्या भाज्या घातल्या जातात, मायाळूच्या भाजीची ही पहिली धपाटी आहेत आजची. खरंच धपाटी मायाळूच्या भाजीची खरंच खूप चविष्ट अशी झालेली होती. बघा आजच्या जेवणामध्ये काय काय आहे. हे भाजी घालून केलेले धपाटे आहेत, मायाळूच्या भाजीची धपाटे, तूप भात, सॅलड आणि ही छान अशी मस्त खोबऱ्याची चटणी केली आहे. इथं हे दाल तडका आणि दही. मस्त अशी डिश रेडी आहे. या खायला सगळेजण तुम्ही पण. नमस्कार. हॅप्पी होम विथ राजश्रीमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि इथं डीमार्ट शॉपिंग केलेली आहे. तर किचनसाठीच्या आहेत आणि काही वॉशिंगचे पण प्रोडक्ट आहेत. आणि इथं किचनसाठी लागणारी खूप छान अशी गोष्ट मी आणली, तर ती दाखवणार आहे तुम्हाला. पहिल्यांदा हे चमचे आहेत, 2 चमच्यांचे सेट. हा एक सेट आहे 79 रुपयाला. 6 चमचे आहेत एकामध्ये, असे हे 2 आणले. आणि खास करून ही कढई, पातेलं असं आपण दोन्ही 2 in 1 टाईपमध्ये वापरू शकतो. 599ला आहे. ट्रिप्लाय आहे हे पॅन किंवा कढई, जे काय आपण म्हणू ते. खूप सुंदर आहे असं आणि जाड आहे. बूडसुद्धा एकदम जाड आहे. मी आता यूज केल्यानंतर तुम्हाला दिसणारच आहे. तर हे छान असे प्रोडक्ट मला डीमार्टमध्ये मिळाले. मस्त आहे हे. आणि इथं आहेत हे हुक आहेत, हे 99 रुपयाला 3. हे पण खूप सुंदर आणि अगदी हे स्टिच चांगले होतात. कपाटामध्ये वगैरे लावायला एकदम चांगले आहेत. किचनसाठीच्याच ह्या रेग्युलर यूजसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत. चाक म्हणजे सुरी आणि हे बटाटे वगैरे सोलायचं असतात ते. आणि ही एक वेगळी सुरी, कारण सुऱ्या लागतातच रेग्युलरच्या यूजमध्ये. आणि मी विळतीचा यूज करत नाही, त्यामुळे मला सुऱ्या तर रोजच्या रोज किचनमध्ये लागतात. त्यामुळे या सुऱ्या पण मी आणलेल्या आहेत छान अशा. हे 119 रुपयाला 3 आहे. हे पिलर आणि 2 सुऱ्या. आणि ही सुरी आहे ती 69 रुपयाला. छान आहे. ही पहिल्यांदा मी आणले. यूज केल्यानंतर याचा रिव्ह्यू पण देते तुम्हाला. मस्त असे हे 2 प्रोडक्ट आहेत. आणि हे खूप सुंदर असं आहे 199 रुपयाचं. चपातीचा डब्बा आणलाय मी. माझा चपातीचा डबा थोडासा खराब झालाय, त्यामुळं हा एक चपातीचा डबा आणलाय. याची किंमत आहे 199. आणि 199च्या किमतीमध्ये खूप सुंदर आणि अगदी मध्यम साईजचं आहे. खूप मोठा नाही, खूप छोटा नाही, मस्त असा आहे बघा. कलर तर खूपच सुंदर आहे. आणि या डब्यावरती ना खूप सुंदर अशी ही डिझाईन पण आहे फुलाची. आणि कमी किमतीमधलं आहे, पण मला याची डिझाईन वगैरे खूप छान आवडली. आणि थोडासा माझ्या किचन ओट्याला सुद्धा हा मॅच करणारा होता, त्यामुळे मी हा एक छान असा सुंदर चपातीचा डबा आणलाय. तर हा डब्बा. आणि हे आहेत हे वॉशिंगचे प्रोडक्ट आहेत. जेंटल मॅटिक लिक्विड आहे हे.
तर हे आणले मी 2 किलोचं. किती रुपयाला आहे हे पण सांगते. 145 रुपयाला किलो असं हे 2 किलोचं आहे. 145 रुपयाला किलो. 290 रुपयाचं आहे हे जेंटलचा पॅक. आणि हे आहे हे डिशवॉशर आहे. हे 500 ml आहे आणि हा पॅक आहे 80 रुपयाला. तर वेगवेगळ्या कंपनीचे मी ट्राय करते प्रत्येक महिन्याला, त्यामुळं वेगवेगळं छान वाटतं असं. आणि हा आहे तो हर्बल फ्लोअर क्लीनर आणला आहे मी नीम फ्रेग्रन्समधला, नीम फ्लेवरमधला. तर बघूया, माशा वगैरे तर काही होत नाहीत, पण म्हटलं चला बघूया. आणि इथं आहेत हे डस्ट, धूळ साफ करण्यासाठीचं. तर हे आहे 49 रुपयाला. असं हे 2 आणलेत. इथं आहे हे कोणाला 129 रुपयाला डस्टबिन. छान असं हे डस्टबिन आणले. आणि ही होती माझी डीमार्टची शॉपिंग. तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. अशा प्रकारचा हा पहिला व्हिडिओ मी बनवलाय आणि आज एक सारी व्हिडिओ पण मी शेअर केलाय तुमच्याबरोबर. तर तुम्हाला जर असे व्हिडिओ आवडत असतील तर मला सांगा. आणि खास करून ना मला हा पॅन घ्यायचा होता, कढई किंवा पातेलं अशा टाईपमध्ये. तर हे एक भांडं मला खास करून ही कढई किंवा पॅन मला घ्यायचं होतं. आणि हे भांडं मला ना खास करून आमटीसाठी पाहिजे होतं. रेग्युलर यूजची जी आमटी आपण करतो, कसं होतं आत्तापर्यंत तरी कढईमध्ये, म्हणजे जर्मनच्या कढईमध्ये, ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये केली जायची, पातेल्यामध्येच जास्त करून आमटी केली जायची. तर मला असं स्टेनलेस स्टीलमधलं भांडं पाहिजे होतं जे की जास्त करपणार नाही. तर आमटीसाठी मला हे भांडं पाहिजे होतं, म्हणून हे भांडं मी आणले. डीमार्टमध्ये आहे, जर कुणाला हवं असेल तर तुम्ही सुद्धा जाऊन घेऊ शकता. आणि प्राईस वाईज सुद्धा मला हे छान वाटलं आहे. यूज करताना सुद्धा तुम्हाला आता व्हिडिओ येणारच आहेत. तर असा होता हा आजचा डीमार्ट हॉल. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. नवीन जर कोण असाल तर तुम्ही व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. चला भेटूया एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद.